नमस्कार मित्रांनो, आता मी आलोय सांगलीला चिंतामणराव कॉमर्स कॉलेज पशी एक अनोखं प्रदर्शन भरलेलं आहे। रोबोटिक बर्ड्स असं याची थीम आहे। यासाठी 60 रुपये तिकीट आहे, पण डिस्काउंट करून 50 रुपये आपल्याला भरावे लागतात। बाहेरच्या बाजूला पार्किंगसाठी टू व्हीलरला 20 रुपये घेतले जातात। बाहेरून तर भव्य वाटतं, बाहेरच्या बाजूला एक मोठा पक्षी सुद्धा आहे आणि तिकीट काउंटर जवळच आहे। तिथून आत गेल्यानंतर आपल्याला डिजिटल लावलेले बघायला मिळतात आणि त्यावर वेगवेगळ्या महालांची चित्र बघायला मिळतात। तुम्ही फोटो काढू शकता। पुढेच गेल्यावर पक्ष्यांची एक लाईन आहे, त्यामध्ये मोर आहे। सुरुवातीलाच पेंग्विन असल्यामुळे आपल्याला ते बघायला भारी वाटतं। 50च्या मानाने चालू होता संपलं असं की काय वाटतं। आणि असं हे रोबोटिक पक्ष्यांचं एक फेस्टिवल बघितल्यानंतर, प्रदर्शन बघितल्यानंतर असं एक लक्षात आलं की भविष्य काळामध्ये जर आपण सुधारलो नाही, लोकांनी जो रास धरतीचा चालवलेला आहे किंवा जे प्रदूषण होतं हे जर थांबवलं नाही, तर येणाऱ्या भविष्य काळातल्या पिढ्यांना अशा पद्धतीनं रोबोटिक बर्ड्सच बघावे लागतील किंवा पुस्तकांमध्ये आणि चित्रांमध्येच बघावे लागेल। ही एक याची खंत मला जाणवली आणि खरंच जे प्रदूषण आहे ते थांबलं पाहिजे याच्याबद्दल मला चिंता जाणवली। भरपूर पक्षी आहेत या ठिकाणी, पण अजून जरा जास्त असते तर मजा आली असती। पुढे गेल्यावर भव्य असा किंग कॉंग बघायला मिळतो आपल्याला आणि या ठिकाणी फोटो बरेच जण काढत होते। डेंजर होता तो। नेहमीप्रमाणे प्रदर्शनामध्ये असतात त्या पद्धतीने पुस्तकांचे काही स्टॉल, खाण्यापिण्याचे काही स्टॉल पुढे बघायला मिळतात आपल्याला। मित्रांनो, 50 रुपये साबणे वस्तू दाखव काय लागते। बेरीज करून बघ ना कशा कशात घालायला पाहिजे। 50 रुपयाला हे मला हे मिळालं मित्रांनो, 50 रुपयाला।